श्री गणेशा नमः. धन्य धन्य तेची जन जय शिव भजनी परायण. सदाशिव लीलामृत श्रवण अर्चन सदाशिवाचे. सुत म्हणे सौनकादिकां प्रति जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती. त्यांच्या पुण्यास नाही मिती. त्रिजगती तेची धन्य. जो सहस्र रुद्राक्ष करी धारण त्यासी वंदिती. शक्रादी सुरगण तो शंकरसी त्याचे दर्शन घेता तरती जीव बहु. अथवा षोडश षोडश दंडी जाण बांधाव रुद्राक्ष सुलक्षण. शिखे माझी एक बांधाव पूर्ण शिवस्वरूप म्हणून. त्यावरणी करिता स्नान तरी त्रिवेणी स्नान केल्या समान. असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण रुद्राक्ष बांधीजे आदरे. कंठी बांधावे 32 मस्तका भोवती 24. 6 करणी पुण्य विशेष बांधिता निर्दोष सर्वदा. अष्टोत्तर शतमाळा सर्वदा असावी गळवा. एकमुखी रुद्राक्ष आगळा पूजिता भाग्य विशेष. पंचमुख षण्मुख अष्टमुख चतुर्दशमुख लक्ष्मीकारक. सकळ मंत्र सुफळ देख रुद्राक्ष जप नित्य करिता. नित्य रुद्राक्ष पूर्ण तरी झाली तरी केले जाणीजे शिवार्चन. रुद्राक्ष महिमा परम पावन इतिहास ऐका ये विषयी. काश्मीरी दिष्टीचा रूप पावन नामाभिधान भद्रसेन. विवेक संपन्न प्रधान परमचतुर पंडित. प्रजादायद भूसुर धन्य म्हणती तोची राजेश्वर. लासन घे न्याय करी साचार अमाते थोर तोची पै. सुंदर पतिव्रता मृदुभाषिणी पुरदत्ते ऐसे नाधीजे कामिनी. सुत सभाग्य विद्वान गुणी विशेष सुकृते पाविजे. गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार. वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरसफार विशेष सुकृते लाहिजे. श्रोता सप्रेम चतुर सावधान यजमान साक्षेपी उदार पूर्ण. काया आरोग्य सुंदर कुलीन पूर्व सुकृते प्राप्त होय. असो तो भद्रसेन आणि प्रधान भूतकरिता अनुष्ठान. दोघांचे झाले नंदन शिवभक्त उपजतांची. राजपुत्र नाम सधर्म प्रधानात्मज तारक नाम. दोघे शिवभक्त निसीम सावधान शिवध्यानी. बाळे होणी सदा प्रेमळ अनुरागी चिती वैराग्यशीळ. लौकिक संगे ध्रुव अमंगळ त्यांची संगती नावडे त्या. पंचवर्षी दोघे कुमार लेवविती वस्त्रे अलंकार. गजमुक्त माळा मनोहर नाना प्रकारे लेवविती. तव ते बाळ दोघे जण सर्व अलंकार उपाधी टाकून. करीती रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती सर्वांगी. आवडे सर्वदा एकांत श्रवण करीती शिवलीलामृत. बोलती शिव नामावळी नित्य पाहणे शिवपूजा सर्वदा. आश्चर्य करीती राव प्रधान यांसका नावडे वस्त्रभूषण. करीती रुद्राक्ष भस्म धारण सदा स्मरण शिवाचे. विभूती कुसनी रुद्राक्ष काढिती मागुती वस्त्रभूषणे लेवविती. ते सवेची ब्राह्मणांची अर्पिती घेती मागुती शिवदीक्षा. शिक्षा करिता बहुत परीतीने सांडिती आपुले व्रत. राव प्रधान चिंताग्रस्त म्हणती करावे काय आता. तो उगवला सुकृत मित्र घरासी आरला पराशर. सवे वेष्टित ऋषींचे भार अपरसुरी तेजस्वी. जो कृष्ण द्वैपायनाचा जनिता त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता. जो वसिष्ठाचा नातू तत्वता अक्षसूत्र जेने केले. जेवे मनुष्य वागती अपार तैसेचे पूर्वी होती रजनीचर. ते पितृ कैवारे समग्र जाळले सूत्र करुणिया. जन्मे जय सर्पसूत्र केले ते आस्तिके मध्येच राहाविले. पराशरासी पुलसीने प्रार्थले मग वाचले रावणाधिक. वीरांची सदटावणी क्षण मात्रे प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे. तेवी पितृ कैवारे पराशरी वादे जर्जर पै केली. ती सांगावी समूळ कथा वस्तरी विसार होईल ग्रंथ. या लागी धनुजार्थ बोलिलो आता कळले पाहिजे निर्धारी. ऐसा महाराज पराशर ज्याचा नातू होय शुकयोगींद्र. तो भद्रसेनाचा कुळगुण निर्धार घरा आला जाणोनी. राव प्रधान सामोरे धावती साष्टांग मुनी करासी. आणि ती षोडशोपचारी पूजिती भावचित्ती विशेष. समस्तावस्त्रे भूषण देऊन रावविनी कळजोडून. म्हणे दोघे कुमार रात्रंतीन ध्यान करीती शिवाचे. नावडती वस्त्रे अलंकार रुद्राक्ष भस्मावरी सदा भर. वैराग्यशील अणुमात्र भाषण न करीती कोणासी. इंद्रिय भोगावरी नाही भर. नावडे राजविलास अनुमात्र गजवाजी आणि समग्र आरूढावे आवडेना. पुढे हे कैसे राज्य करीती हे आम्हासी कुड पडले चित्ती. मग ते दोघे कुमार आणि गुरुप्रती दाखविले भद्रसेने. गुरुने पाहिले दृश्यशी जैसे मित्र आणि शशी तैसे तेजसी उपमातयांसी नाही कोटे शोधिता. यावरी बोले शक्तिसूत म्हणे का झाले शिवभक्त. यांची पूर्वकथा समस्त ऐक तुझ सांगतो. पूर्वी काश्मीर देशांत उत्तम महापट्टण नंदीग्राम. तेथील वारांगण मनोरम महानंद नाम ती येते. त्या ग्रामीचा तोची भूप पृथ्वीमाजी निस्सिम स्वरूप. ललिताकृती पाहुणी कंदर्प तन्मय होणे नृत्य करी. जैसा उगवला पूर्णचंद्र तैसे तिजवरी विराज छत्र. रत्नखचित याने अपार भाग्यापार नाही तिच्या. रत्नमय दंडक चामरे जीवरे सदा ढळत. मणिमय पादुक रत्नखचित चरणी तिच्या सर्वदा. विचित्र वसने दिव्य सुवास हिरणमय रत्नपर्यंत राजस. चंद्ररश्मी समप्रकाश शय्याजीची अभिनव. दिव्याभरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित. गोमहिषी किल्लारे बहुत वाजी गज घरी बहुवस. दासदासी अपार घरी माता सभाग्य सहोदर. जिचे गायन ऐकता किन्नर तटस्थ होती कोकिळा. जिच्या नृत्याचे कौशल्य देखून सकळ रूप डोलविती मान. तिचा भोकाम इच्छुन भूप सभाग्य येती घरा. वेश्या असोनी पतिव्रता नेमिला जो पुरुष तत्वता. त्याचा दिवस सरता इंद्रासही वशनवे. परमशिवभक्त विख्यात दानशीळ उदार बहुत. सोमवार प्रदोषव्रत शिवरात्री करी नेमेसी. अन्नक्षेत्र सदा चालवित नित्य लक्षत्री दळे शिवपूजित. ब्राह्मणाचे अद्भुत अभिषेक करवी शिवासी. याचक म्हणे जे जे इच्छित ते महानंद पूर्वित. कोटी लिंगे करवित श्रावण मासी अत्यादरे. ऐक भद्रसेना सावधान कुकुट मरकट पाळिले प्रीती करून. त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधन नाचू शिकविले कौतुके.
आपुले जे का नृत्यागार तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर कुकुट मर्कट त्यासमोर त्याची बांधी प्रीतीने करी शिवलीला पुराणश्रवण तेही ऐकती दोघे जण सेवेची महानंद करी गायन नृत्य करी शिवापुढे महानंदा त्यांची सोडून नृत्य करवी कौतुके करून त्यांच्या गळा कपाळी जाण विभूती चर्ची स्वहस्ते एवन तिच्या संगती करून त्यासही घडत असे शिवभजन असो तिचे सत्व पाहावया लागून सदाशिव पातला सौदागराचा वेश धरला महानंदेच्या सदना आला त्याचे स्वरूप देखून ते अबला तन्मय झाले तेधवा पूजा करणे स्वहस्तकी त्यास बलसेविले रत्नमंचकी तो पृथ्वी मोलाचे हस्तकी कंकण त्याचे देखिले देखता गेली तन्मय होऊन म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण विश्वकर्म्याने निर्मिली जाण मानवी कर्तृत्व हे नव्हे सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण येरी होऊन आनंद घन नेम करी तयासी तुतीचे मोल हे कंकण मी ही 32 लक्षणी पद्मीन 3 दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी तयासी ते मानिले सवेची त्याने दिव्यलिंग काढिले सूर्यप्रभेहुनी आगळे तेजवर्णिले नवजाय लिंग देखुनी ते वेळी महानंद तन्मय झाली म्हणे जय जय चंद्रमौळी म्हणून वंदी लिंगाते म्हणे या लिंगाच्या प्रभेवरणी कोटी कंकणे टाकावी ओवाळूनी सौदागरांनी म्हणे महानंदे लागुनी लिंग ठेवी जात नाही म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगविले की गेले दग्ध होऊन तरी मी अग्निप्रवेश करण महाकटे व्रत माझे येरीने अवश्य म्हणून ठेविले नृत्यागारीने येऊन मग दोघे करीती शयन रत्न खचित मंचकी तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाहे सदाशिव भक्त तारावय अभिनव कौतुक चरित्र दाखवी त्याच्या आज्ञे करून नृत्यशाळेची लागला अग्न जन धाव लागली चहूंकडून एकची हाक जाहली तीस सावध करी मदनारी म्हणे अग्नी लागला उठ लवकरी एरी उठली घाबरी तव आतात मज चेतला तशा माझी उडी घालणं कंठपाश त्यांचे काढून कुकुट मरकडे दिदरे सोडून गेले पळवून वनाप्रती नृत्यशाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्तकर यावरी पिसे सौदागर महानंदे प्रति तेधवा माझे दिव्यलिंग आहे की जतन महानंदे घाबरी ऐकून वक्षस्थळ घेत बडवून म्हणे दिव्यलिंग दग्ध झाले सौदागर बोले वचन नेमाचा आजी दुसरा दिन मी आपला देतो प्राण लिंगा कारणे तुझवरी मग त्रिचरण चेतवीला आकाशपंथी जाती ज्वाला सौदागर सिद्ध झाला समीप आला कुंडाच्या अति लाघवी उमारंग जो भक्तजन भवभंग उडी घातली सवय ग ओम नमः शिवाय म्हणवणी ऐसे देखता महानंदास बोलविली सर्व ब्रह्मवृंदा लुटविली सर्व संपदा कोश समेत सर्वही अश्रुशाळा गजशाळा संपूर्ण सदसंपत्ती सहित करी गृहदान महानंदेने स्नान करून भस्म अंगी चर्चिले रुद्राक्ष सर्वांगी लेवून हृदय चिंतले शिवधान हर हर शिव म्हणून उडी निशंक घातली सूर्यबिंबेने निघे उदयाचळी तैसा प्रकटला कपाळ मौळी दशभुज पंचवदन चंद्रमौळी संकटी पाळी भक्तांते माथा जटांचा भार्य तृतीनेत्री वैश्वानर शिरी झुळझुळ आहे नीर अभयंकर महाजोगी चंद्रकळा तयाचे शिरी नीलकंठ कटवांगधारी भस्म चर्चिले शरीर गजधर्म पांघुरला नेसल्यास व्याघ्रांबर गळा मनुष्य मुंडांचे हार सर्वांगी वशित फणीवर दशभुज निर्वती वरचेवरी कंदुक झेलीत ते विदाहभुजा पसरणे अकस्मात महानंदेसी झेलुणी धरित हृदय कमळी परमात्मा म्हणे जाहलो मी सुप्रसन्न महानंदे मागवर दान ती म्हणे हे नगर उद्धरण विमानी बैसवी दयाळा माता बंधू समेत महानंदा विमानी बैसत दिव्य रूप वावणी करीत नगरा समेत चालली पावली सकळ शिवपदी जेथे नाही आधी व्याधी क्षुधा तृषा विरहित त्रिशुद्धी भेद बुद्धी कैंची तेथे नाही काम क्रोध द्वंद्व दुःख मदमत्सर नाही निशंक जेथीचे गोड उदक अमृताहुनी कोटी गुणे जेथे सुरतरुंची वणे अपारे सुरभींची बहुत किल्लारे चिंतामणीची धवलागारे भक्तांकारे निर्मिली जेथे वसणता बोलती शिवदास ते प्राप्त होय तयांचा शिवपद सर्वदा अविनाश महानंद तेथे पावली हे कथा परमसुरवस पराशर सांगे भद्रसेनाचं मन हे कुमार दोघे निशेष कुकुट मर्कट पूर्वीचे कंठी रुद्राक्ष धारण भाळी विभूती चर्चून त्याच पूर्व पुण्य करून सुधर्म तारक उपजले हे पुढे राज्य करतील निर्दोष 32 लक्षणे टोळस भशिव भजनी लावितील बहुतांस उदरतील तुम्हा ते अमात्य सहित भद्रसेन गुरुसी घाली लोटांगण म्हणे इतुके मी धन्य सुपुत्र उदय जन्मले भद्रसेन बोलत पुढती हे राज्य किती वर्ष करती आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवर्या बहुत करिता आणवस एवढाच पुत्र आम्हास परमप्रिय कर राजस प्राणाहुनी आवडे बहु तुमच्या आगमने करून त्या स्वामी मत समाधान तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्वता ऋषी म्हणे मी सत्य बोले न देख परी तुम्हासी ऐकता वाटेल दुःख हे सभा सकळीक दुःखार नवे पडेल पै प्रत्यय सदृश बोलावे वचन ना तरी अंगासी येते मूर्खपण तुम्हा वाटेल विषाहून विशेष कठीण ते गोष्टी भद्रसेन म्हणे सत्यवचन बोलाव्या न करावा अणमान तरी तुझ्या पुत्रासी 12 वर्ष पूर्ण झाली असती जाणपा आजपासून 7व्या दिवशी मृत्यू पावेल या समयाची राव ऐकता धरणीसी मूर्छा येऊनी पडियेला अमात्य सहित त्यास आणि दुःखाग्नीत गेले आळणी अंतपुरी सगळ कामनी आकांत करीती आक्रोशे करुणिया हाहाकार वक्षसळी पीटन रूपवर मग रायसी पराशर सावध करुणी मग गोष्ट सांगे नृपशेषान सोडी धीर ऐक एक सांगतो विचार जय पंचभूते नव्हती समग्र शिशमित्र नव्हते ते नव्हता मायामय विकार केवळ ब्रह्ममय साचार ते तिथे झाले स्फुरण जागर अहम ब्रह्म म्हणून या ते ध्वनी माया सत्य तेथून जाहले महत्त्व मग त्रिविध अहंकार होत शिवेच्छ करुणिया
सत्वांशी निर्मिला पितवसन रजंशी सृष्टीकर्ता दुर्हीन तमांशी रुद्र परिपूर्ण सर्गसित्यंत करविता विधीच म्हणे सृष्टीरची पूर्ण एरू म्हणे मज नाही ज्ञान मग शिवे तया लागुण चारी वेद उपदेशिले चहुवेदांचे सार पूर्ण तो हा रुद्रदय परम पावन त्याहून विशेष गुह्य ज्ञान भुवनत्रयी असेना बहुत करी हा जतन त्याहून अनेक थोर नाही साधन हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून श्री शंकर स्वय बोले जे रुद्राध्याय ऐकती पडती त्यांच्या दर्शने जीव उधरती मग कमलोद्भव एकांती सप्तपुत्रा सांगे रुद्र हा मग संप्रदाय ऋषींपासून भूतळी आला अध्याय जाण थोर जपतप ज्ञान त्याहून अन्य नसेची जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याचे निदर्शन तीर्थे पावन स्वर्गीचे देव दर्शन त्यांचे घेऊ इच्छिती जप तप शिवार्चन याहुनी थोर नाही जाण रुद्र महिमा अगाध पूर्ण किती म्हणून वर्णावा रुद्र महिमा वाढला फार ओस पडेले भानुपुत्र नगर पाश सोडून यमकिंकर रीते हिंडू लागले मग यमे विधी लागू पुसवून अभक्तिकृत्या निर्मिली जाणून तिने कुत्रकवादी भेटीलक्षण त्यांच्या हृदयी संचरली त्यांची मत्सर वाढविला विशेष वाटे करावा शिवदेश तेने ते जाऊन यमपुरीस महानरकी पडले सदा यम सांगे दूतांप्रती ते शिवदेशीचे पापमती ते अल्पायुषी होती ना रीती चाचणी करा शिवथोर विष्णूला हाण हरी विशेष हरगवण ऐसे म्हणती जे त्या लागून आनंद नरकी घालावे रुद्राध्याय नावडे ज्यांसी कुंभिपाके घालावे त्यांची रुद्रांशाने आयुष्यासी वृद्धी होय निर्धारे याकरिता भद्रसेना अवधारी अयुत रुद्रावर्तने करी शिवावरी अभिषेक धारधारी मृत्यू दूरी होय साच अथवा शतखट स्थापन दिव्य वृक्षांचे पल्लव आणून रुद्रे उदक अभिमंत्रण अभिषिंचन पुता करी नित्य 10 सहस्र आवर्तने पूर्ण क्षोणीपाळा करी सप्तदिन रायधरे दृढचरण सद्गुण बोलत सकळ ऋषी रत्नमंडित पदक स्वामी त्यात मुख्य नायक काळ मृत्यू भयशोक गुरु दक्षिण त्यापासून तरीत्वा आचरित करावे पूर्ण तुझ विजय आहेत ब्राह्मण आणिक सांगती ते बोलावून आताची आणि तो आरंभी मग सहस्र विप्र बोलावून ज्यांची रुद्रांशाणी भक्तीपूर्ण न्यास ध्यानयुक्त पूर्ण गुरुपासून जे आले परधारा आणि परधन ज्यांचं वमना म्हणे नीचपूर्ण विरक्त सुशील गेलिया प्राण दुष्टपती ग्रहण घेती जे शापानुग्रह समर्थ सामर्थ्य चालवण देती मित्ररथ किंवा साक्षात उमानाथ पुढे आणून उभा करीती ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण बैसला व्यासपीठ घेऊन सहस्र घट मांडून अभिमंत्रणी स्थापिले स्वरधनेचे सलील भरले पूर्ण त्यात आम्रपल्लव घालून रुद्रघोष गर्जनले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले शास्त्र संख्या झाले दिवस 7व्या दिवशी मध्यान्नी आला चंडांश मृत्यू समय येता धरणीस बाळ मूर्छित पडियेला एक मुहूर्त निचेषित चलनवलन राहिले समस्त परम घाबरला नृपणात गुरुदेवतेना अभिकारा रुद्रोदक शिंपूण सावध केला राजनंदन त्यासी पुस्ती वर्तमान वर्तलतेची सांगत एक काळ पुरुष भयानक थोर ऊर्ध्वजटा कपाळी शेंदूर विकराळ दाडा भयंकर नेत्र खदिरांगारा सारिखे तो मज घेऊन जात असता चौघे पुरुष धावणी आले तथा पंचवदन दशभुजी त्यांची साम्यता कमळ भवांडी तुझी नसे ते तेजे जसे गबसती दिगंततम सहारती भस्म अंगी व्याघ्रांबर दिसती दशहस्ते आयुधे ते महाराज येऊन मत सोडविले तोडून बंधन त्या काळ पुरुषासी धरून ते महाराज येऊन मध सोडविले तोडून बंधन त्या काळ पुरुषासी धरून करीत धाडन गेले ते महाराज येऊन मध सोडविले तोडून बंधन त्या काळ पुरुषाशी धरून करीत ताडन गेले ते ऐसे पुत्रमुखीचे ऐकता उत्तर भद्रसेन करी जय जयकार ब्राह्मणांची घाली नमस्कार आनंदाश्रू नेत्री आले अंगी रोमांच दाटले मग विप्रचरणी गडबडा लोळे शिवनाम गरजत दयेवेळे देवसोमणी वर्षती अनेक वाद्यांचे गजर डंका गरजे अवघ्यांत थोर मुखद्वयांची महासुस्वर मृदंग वाद्य गर्जती अनेक वाद्यांचे गजर शिवलीला गाती अपार शृंगे भृंगे कहाळ थोर सनया अपार वाजती चंद्रानंद धडकती भेरी नादनामायन बोधरी असो भद्रसेने यावरी विद्युक्त होम करीत असे षड्रस अन्न शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्र देत अमोलिक वसु अद्भुत आणणे अर्पी ब्राह्मणांसी दक्षिणेला लागी भांडारे मुक्त केली राजेंद्रे म्हणे आवडे तुके भरा एकच रे मागे पुढे पाहू नका सर्व याचक केले तृप्त पुरेपुरी ह्याची ऐकली मात धनभार झाला बहुत म्हणून सांडिती ठाई ठाई ब्राह्मण देती मंत्राक्षता विजय कल्याण हो तुझ्या सुता ऐसा अति आनंद होत असता तो अद्भुत वर्तले वसंत येत सुगंधवणी की काशी क्षेत्रावरही स्वर्धनी की शतत्पले मृडानी रमणलिंगे अर्चिजे की निर्देवासी सापडे चिंतामणी की शिदुतापुढे शिराब्दी ये धावणी तैसा कमलोद्भव नंदन ते क्षणी नारदमुनी पातला वाल्मिक सत्यवती नंदन अवतानपादी कया दुर्दैरत्न हे शिष्य जाते त्रिभुवनी जाण वंदे जे का सर्वांते जो चतुष्षष्टी कला प्रवीण निर्मळ ज्यासी चतुर्दश विद्या करतला मळ ज्याचे स्वरूप दे पाहता केवळ नारायण दुसरा की हे कमळ भवांड मोडोनी पुनःसृष्टी करणार मागुतेनी अन्याय विलकित नयनी दंडिताडील शक्रादिका तो नारद देखोणी तेच क्षणी कुंडातून मूर्तिमंत निघे अग्नी दाक्षिणाग्नी गार्हपती आहवनी उभे टाकले देखता पराशरादी सकळ ब्राह्मण ब्रह्माळ प्रधान सहित भद्रसेन धावणी धरिती चरण ब्रह्मानंदे उचंबळले दिव्य गंध दिव्य सोमणी दिव्य षोडशोपचारे पूजिल नारदमणी राव उभा ठाके करजोडणी म्हणे स्वामी अतिंद्रिय दृश्य तू त्रिभुवनी गमन तुझे सर्व काही देखले सांग अपूर्व नारद म्हणे मार्गी येत शिव दूत चौघे देखिले
दशभुज पंचवदन तीही मृत्यू नेला बांधून. तुझ्या पुत्राचे चुकले मरण रुद्रांशाने धन्य केले. तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा शिवे वीरभद्र मुख्य पाठविला. मज देखता मृत्यूच पुसू लागला शिव. सूत ऐकाते तू कोणाच्या आज्ञे करून आणीत होतास भद्रसेनानंदन. त्यास 10 सहस्र वर्ष पूर्ण आयुष्य असे निश्चये. तो सार्वभौम होईल तत्वता रुद्र महिमा तुझ ठाऊक असा. शिवमर्यादा उल्लंघनी तत्वता कैसा आणीत होतासी. मग चित्रगुप्तापसे सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचून. तव 12 वर्षे मृत्यूचिन्ह गडांतर थोर होते. ते महत्पुणे निरसुनी सहज 10 सहस्र वर्ष करावे राज्य. मग तो सूर्यनंदन महाराज स्वापराधे कशी बहु. मग उभा टाकणे कृतांत करचोडणे स्तवण करीत. हे अपराणाधव हिमनक जामात अपराध न कळता घडला हा. ऐसे नारदे सांगता ते क्षणी राये पायावरी घातली लोळणी. आणि सहस्रुद्र करुणी महोत्सव करीत असे. शत्रुद्र कडिता निशेष शतायुष होय तो पुरुष. हा अध्याय पडता निर्दोष तो शिवरूपी याच देही. तो येथेची झाला मुक्त त्याच्या तीर्थे तरती बहुत. असो यावरी ब्रह्मसूत अंतर्धान पावला. आनंदमय शक्तिनंदन राय शतपद्मधन देऊन तो शिविला गुरु संपूर्ण ऋषींसहित जाता झाला. हे भद्रसेना आख्यान जे पडती त्यांची होय आयुष्य संतती. त्यांची काळन बाधे अंती वंदनीने ती शिवपदा. दशशत कपिला दान एकता पडता घडे पुण्य. केले असेल भक्षभक्षण सुरापान ब्रह्महत्या. एवं महापाप परत तत्वता भस्म होती. श्रवण करिता हा अध्याय त्रिकाळ वाचिता गडांतरे दूर होती. यावरी कलियुगी निशेष शिवकीर्तनाचा महिमा विशेष. आयुष्यहीन लोकांचं अनुष्ठान हेची निर्धारे. मग तो राव भद्रसेना सुधर्मपुत्रास राज देऊन युवराजपद तारका लागून देता झाला ते काळी. मग प्रधानासमेत राव जाणा जात झाला तपोवना. शिव अनुष्ठान रुद्राध्याना करिता महारुद्र तोषला. विमानी बैसोणी त्वरित राव प्रधान नेले मिरवित. विधिलोकी वैकुंठी वास बहुत स्वच्छ करुणे राहिले. शेवटी शिवपदासी पावण राहिले शिवरूप होऊन. हा 11वा अध्याय जाण स्वरूप एकादश रुद्रांचे. हा अध्याय करिता श्रवण एकादश रुद्रां समाधान. की हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छिले फल देणार. मृत्युंजय जप रुद्रांशान त्यास न बाधी. ग्रहपीडा विघ्न पिशाच बाध रोगदारण न बाधित सर्वताही. येथे जो मानिल अविश्वास तो होईल अल्पायुषी तामस. हे निंदितो चांडाळ निशेष. येथे जो मानिल अविश्वास तो होईल अल्पायुषी तामस. हे निंदितो चांडाळ निशेष त्याचा विटाळ न व्हावा. त्यास प्रसवणी वांझ झाली माता त्याची संगती न धरावी तत्वता. त्याशी संभाषण करिता महापातक जाणीजे.